नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम बॉम्बे हायकोर्ट ड्रायव्हर भरतीसाठी जी आपली स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे त्याला तुम्ही जो काही प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण फक्त ही टेस्ट सिरीज परचेस करून फायदा नाही आहे, तर त्याच्यामध्ये दिलेल्या 5 संपूर्ण सराव टेस्ट आणि त्याचे विश्लेषण व्यवस्थितरित्या तयार करून ठेवा. त्यानंतर आपण जे 100 तांत्रिक प्रश्नांची PDF दिलेली आहे ती देखील चांगली करा. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ यूट्यूबवरती घेत आहोत हे व्हिडिओज आपण परीक्षेपर्यंत असेच घेणार आहोत. ते सर्व व्हिडिओज आणि त्याचे विश्लेषण व्यवस्थितरित्या तयार करून ठेवा, त्याच्या नोट्स बनवा. त्यानंतर ज्या काही PDF आपण टेलिग्राम चॅनलला देणार आहोत किंवा देत आहोत त्या PDF व्यवस्थितरित्या करा, त्याची चांगली रिव्हिजन करा. आणि याच्या व्यतिरिक्त जेवढा काही अभ्यास तांत्रिक प्रश्नांचा आणि सामान्य ज्ञान या विषयाचा तुम्हाला करता येईल तेवढा तुम्ही करा, कारण स्पर्धा खूप मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. त्यासाठी जेवढा जास्त प्रश्नांचा सराव तुम्ही कराल, जेवढी जास्त चांगली रिव्हिजन कराल तेवढा जास्त मार्क्स, पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये मिळू शकतात. त्यामुळे परीक्षेमध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवण्याचे टार्गेट ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास सुरू करा. आणि त्याच दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण 21 सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे हायकोर्टसाठी वाहन चालक या पदासाठी जी परीक्षा झालेली त्या परीक्षेचा पेपर आणि त्याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आत्ता जो होणारा पेपर आहे बॉम्बे हायकोर्ट भरती वाहन चालक पदासाठी, त्याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला लक्षात येईल. त्यावरून कोणते टॉपिक आपल्याला चांगले करायचे आहेत ते तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर या विश्लेषणाच्या माध्यमातून पुढे येऊ शकणारे काही महत्त्वाचे प्रश्न देखील आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे याचा निश्चितच फायदा तुम्हाला पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये दिसून येईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, परवाना न घेता वाहन चालवल्यास किती दंड होतो? तर परीक्षेमध्ये आपल्याला मोटार व्हेकल ॲक्ट याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न अपेक्षित आहेत. त्यामुळे हा ॲक्ट खूप चांगला करून घ्यायचा आहे. याच्याशी संबंधित इतर काही महत्त्वाच्या बाबी आणि व्हिडिओची सिरीज मी एक तयार करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण याच्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बाबी कव्हर करू, जेणेकरून परीक्षेमध्ये याच्यावर आलेला एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. तर एखादा व्यक्ती जेव्हा परवाना न घेता वाहन चालवतो तर अशा स्वरूपामध्ये त्याला किती दंड असतो? तर नवीन सुधारणेनुसार 5,000 रुपयांचा दंड परवाना न घेता वाहन चालवल्यास होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोटार व्हेकल ॲक्टमधले काही उल्लंघने केल्यावर कोणता दंड होतो, किती रुपयांचा दंड होतो ते बघूया, की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर जर तुम्ही अपात्र असताना वाहन चालवले, एखादा व्यक्ती जर डिस्क्वालिफाईड आहे आणि अशा परिस्थितीत देखील त्याने वाहन चालवताना तो पकडला गेला तर त्याला रुपये 10,000 एवढा दंड होतो. जर समजा अल्पवयीन मुलाने वाहन चालवले तर त्याला 25,000 रुपये इतका दंड आहे त्याला, म्हणजे त्याच्या पालकांना, आणि 3 वर्षांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो या केसमध्ये. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन जर झालेले असल्यास रुपये 1,000 ते 2,000 रुपये एवढा दंड होऊ शकतो. मद्यपान करून वाहन चालवणे म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्हची जर केस असेल तर अशा परिस्थितीत 10,000 रुपये एवढा दंड किंवा 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास जर पहिल्यांदाच गुन्हा असेल तर होऊ शकतो, किंवा 10,000 रुपयेचा दंड आणि 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर सीट बेल्ट न लावणे यासाठी 1,000 रुपयाचा दंड आहे. आणि अग्निशामक दल किंवा रुग्णवाहिका यांना जर वाट दिली नाही तर त्यासाठी देखील 10,000 रुपये दंडाची तरतूद या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे दंड आहेत की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे म्हणजेच RCचे पहिल्यांदाच किती वर्षांनी नूतनीकरण करावे लागते? तर परीक्षेत तुम्हाला RCचा लॉंग फॉर्म विचारू शकतात. याचा लॉंग फॉर्म काय आहे तर तो आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. त्यामुळे हा लक्षात ठेवा. तर जेव्हा आपण नवीन वाहन खरेदी करतो, खाजगी वाहन, प्रायव्हेट व्हेकल, तेव्हा त्याची जी नोंदणी आहे किंवा RC असते ती 15 वर्षांसाठी वैध असते, म्हणजे 15 वर्षांनी नूतनीकरण रिन्युअल करावे लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्यावरती काय काय प्रश्न येऊ शकतात अजून RC बुकवरती? तर याची मूळ वैधता जे आपण आत्ताच बघितलं की नवीन खाजगी वाहन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला 15 वर्षांसाठी ही वैध असते. मग याच्या 15 वर्षानंतर रिन्युअल किंवा नूतनीकरणाची प्रक्रिया काय आहे? तर जेव्हा 15 वर्षे पूर्ण होतात
एखाद्या खाजगी वाहनाला, तेव्हा RTOकडे फिटनेस चाचणी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर दर 5 वर्षांनी RCचे नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर किती वर्षांनी RCचे नूतनीकरण करावे लागते, तर दर 5 वर्षांनी. त्याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की 15 वर्षानंतर नूतनीकरण करताना कोणता टॅक्स भरावा लागतो, तर त्याचे उत्तर असेल ग्रीन टॅक्स आहे. त्यामुळे हा टॅक्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे काही ट्रान्सपोर्टचे किंवा कमर्शियल व्हेकल्स आहेत, व्यावसायिक वाहने, त्याच्यासाठी RCचे नियम थोडेसे वेगळे आहेत. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. व्यावसायिक जी वाहने आहेत त्या वाहनांना ती वाहने 8 वर्षापर्यंतची होईपर्यंत दर 2 वर्षांनी RC रिन्यू करावा लागतो आणि त्याच्यानंतर ती वाहने 8 वर्षाची झाल्यानंतर दरवर्षी त्यांना फिटनेस प्रमाणपत्र आणि त्याची नोंदणी अद्ययावत करावी लागते, म्हणजे रिन्यू करावी लागते. त्यामुळे इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, जी व्यावसायिक वाहने आहेत ती 8 वर्षांची होईपर्यंत दर 2 वर्षांनी आणि 8 वर्षानंतर दरवर्षी त्यांना फिटनेस प्रमाणपत्र आणि त्यांची नोंदणी हे रिन्यू करावी लागते. त्यामुळे 2 पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 3, लर्नर्स लायसन्स किती कालावधीसाठी वैध असतो, तर लर्नर लायसन्स म्हणजे जे शिकाऊ चालक असतो वाहन परवाना, तो किती कालावधीसाठी वैध असतो, तर तो फक्त 6 महिन्यांसाठीच वैध असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याबाबत अजून कोणते प्रश्न येऊ शकतात, तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की जेव्हा तुम्हाला लर्नर लायसन्स किंवा शिकाऊ परवाना मिळतो तेव्हापासून किती दिवसात पक्क्या लायसन्ससाठी तुम्ही अर्ज करू शकता, तर शिकाऊ परवाना मिळाल्यापासून 30 दिवसानंतर तुम्ही पक्क्या लायसन्ससाठी कधी अर्ज करू शकता. त्यामुळे हा कालावधी लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन लक्षात घ्या, जर तुम्ही 6 महिन्यात पक्क्या लायसन्सची चाचणी देऊन ते मिळवले नाही, तर 6 महिन्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा नवीन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जे शिकाऊ लायसन असते किंवा शिकाऊ परवाना आहे लर्नर लायसन, त्याची वैधता ही 6 महिन्यांसाठीच आहे. जे पक्के लायसन आहे परमनंट लायसन कोणासाठी, ट्रान्सपोर्ट किंवा कमर्शियल वाहनांसाठी, त्याची वैधता ही 5 वर्षांसाठी असते, म्हणजे 5 वर्षानंतर ते तुम्हाला रिन्यू करावे लागेल. त्याच्यानंतर जे पक्के लायसन आहे नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी, त्याची वैधता ही सुरुवातीला 20 वर्ष असते किंवा 50 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याची वैधता असते. ते आता प्रत्येक राज्यानुसार त्याचा नियम वेगवेगळा असतो. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे नवीन वाहनांसाठी जेव्हा आपण नवीन वाहन खरेदी करतो त्याच्यासाठी PUCचा कालावधी वैधता किती असते, तर ते असते 1 वर्षांसाठी. आणि जेव्हा जुने वाहन होते तेव्हा त्याची PUC मर्यादा किती असते, तर ती दर 6 महिन्यांनी आपल्याला रिन्यू करावी लागते किंवा चेक करावी लागते. त्याची व्हॅलिडिटी फक्त 6 महिन्यांसाठी असते. म्हणजे जेव्हा नवीन वाहन खरेदी करतो तेव्हा 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते PUCची, मात्र त्यानंतर दर 6 महिन्यांनी आपल्याला ते PUC सर्टिफिकेट काढावे लागते. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, गिअरचे वाहन चालवण्याचे किमान वय किती आहे, तर हा प्रश्न ऑलरेडी आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आणि हा प्रश्न बॉम्बे हायकोर्टला देखील विचारलेला आहे की गिअरचे वाहन चालवण्याचे किमान वय आहे 18 वर्षे एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता अजून कोणत्या वयोमर्यादा आपल्याला सांगितलेल्या आहेत नियमानुसार त्या देखील बघूया, त्याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारला जाईल. तर गिअर नसलेली दुचाकी जिची क्षमता ही 50 cc पर्यंत आहे ती चालवण्यासाठी किमान 16 वर्षे पूर्ण असावे लागते वय. हा पॉईंट लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे पाठीमागे एकदा. त्यानंतर गिअरची दुचाकी असेल किंवा खाजगी कार असेल ती चालवण्यासाठी किमान 18 वर्षे वयाची पूर्ण असावी लागतात, हे देखील लक्षात ठेवा. जो प्रश्न आत्ताच आपल्याला विचारलेला आहे. आणि त्यानंतर जड वाहने किंवा व्यावसायिक वाहने जी असतात ती चालवण्यासाठी किमान 20 वर्षे पूर्ण असावी लागतात. त्यामुळे या 3 वेगवेगळ्या वयाच्या अटी आहेत, त्या लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 5, वाहनाचे नियमित सर्व्हिसिंग केल्याने काय लाभ होतो, तर परीक्षेत तुम्हाला सर्व्हिसिंगवरती वाहनाचे नियमित देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती हा पॉईंट आहे. त्यामुळे याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न अपेक्षित आहे. आणि जेव्हा वाहनाची आपण नियमित सर्व्हिसिंग करतो तेव्हा त्याच्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक
3 हे. आता आपण नियमित सर्व्हिसिंगचे काही प्रमुख लाभ बघूया की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर नियमित सर्व्हिसिंग केल्यामुळे इंधनाची बचत होते, त्याच्यामुळे सुरक्षितता वाढते, वाहनाचे आयुष्य वाढते जे आत्ताच आपण पाहिलं. त्यानंतर प्रदूषण नियंत्रणास देखील मदत होते जर नियमित सर्व्हिसिंग असेल तर, आणि त्यामुळे खर्चात देखील बचत होते, कारण छोट्या छोट्या दुरुस्त्यांमुळे मोठा खर्च एकदम येत नाही. त्यामुळे हे काही महत्त्वाचे नियमित सर्व्हिसिंगचे फायदे आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, इंजिन ऑइलची पातळी किती वेळाने तपासावी. तर हा देखील वाहन दुरुस्ती आणि किरकोळ देखभाल याचे संबंधित प्रश्न आहे. तर इंजिनची ऑइलची जी पातळी असते ती साधारणतः दररोज तपासली पाहिजे किंवा काही वेळा आठवड्यातून एकदा, हे देखील त्याचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे दोन्ही उत्तरे योग्य आहेत. मात्र सर्वात योग्य उत्तर जर आपण बघितलं तर त्याचं दररोज हेच या प्रश्नाचे सर्वात योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर आपण जेव्हा एखाद्या लांबच्या प्रवासाला निघतो त्यावेळी देखील प्रत्येक वेळी इंजिन ऑइलची पातळी चेक केली पाहिजे. आता याचे संबंधित अजून कोणते प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की इंजिनमध्ये कूलंट असते जी उष्णता शोषण्याचं कार्य करते, ते कूलंट कशाचे मिश्रण असते असा प्रश्न येऊ शकतो. तर हे कूलंट पाणी आणि इथिलीन ग्लायकॉल या दोघांचे मिश्रण असते. त्यामुळे हे 2 नावे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर कूलंटचा रंग कसा असतो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर तो साधारणतः हिरवा, गुलाबी किंवा निळा अशा वेगवेगळ्या कलरमध्ये असतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी चालकाने कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. तर त्यासाठी एक बोल्ट म्हणून नियम आहे, बोल्टचा नियम. तर त्यातली जी अक्षरं आहेत त्याच्यानुसार एक नियम आहे. तर त्यापैकी बीचा अर्थ काय होतो, तर बी म्हणजे ब्रेकची कार्यक्षमता आणि बॅटरीमधील पाणी किंवा बॅटरीचे चार्जिंग प्रमाण व्यवस्थित तपासलं पाहिजे रस्त्यावर गाडी आणण्यापूर्वी. त्यानंतर ओ म्हणजे ऑइलची पातळी तपासली पाहिजे. त्यानंतर एलचा अर्थ होतो लाईट्स किंवा एखादे लिकेज आहे का ऑइलला किंवा इंधनामध्ये, ते देखील आपण बघितलं पाहिजे. आणि शेवटचं आहे टी म्हणजे टायर्स, टायरमधील हवेचा दाब आणि त्याची झीज योग्यरित्या तपासली पाहिजे. याचाच अर्थ BOLT हा बोल्टचा नियम प्रत्येक चालकाने वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी तपासला पाहिजे. त्यामुळे हा नियम देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, वाहनामधील टायर प्रेशर योग्य नसेल तर. जर एखाद्या वाहनामधील टायरचे प्रेशर योग्य नसेल तर त्याचे काय परिणाम होतील. तर टायर प्रेशर योग्य नसेल तर त्या टायरचे आयुष्य कमी होत जाईल. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आता आपण टायर प्रेशरशी संबंधित अधिक माहिती बघूया की ज्याच्यावरती परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाईल. तर सर्वात आधी आपण टायर प्रेशर योग्य नसल्यास कोणते तोटे होऊ शकतात ते बघूया. जर टायर प्रेशर योग्य नसेल तर टायरची असामान्य झीज होईल. म्हणजे काय, जर टायरमध्ये जर कमी हवा असेल तर काय होईल, तर टायरच्या कडा जास्त घासल्या जातील आणि टायर लवकर फाटेल. जर टायरमध्ये आपण गरजेपेक्षा जास्त हवा भरली तर काय होईल, तर टायरच्या मध्यभागी जास्त घासल्या जाईल आणि त्यामुळे टायर फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे टायरमध्ये जास्त हवा पण चालणार नाही आणि कमी हवा घालून पण चालणार नाही. त्यामुळे एक संतुलित टायर प्रेशर नेहमी असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा तोटा आहे इंधनाचा वापर. जर कमी हवा असेल तर गाडी ओढण्यासाठी जास्त ताकद लावावी लागेल, त्यामुळे जास्त इंधन लागेल. तिसरं आहे ब्रेकिंग आणि कंट्रोल. जर हवा योग्य नसेल तर ब्रेक लावल्यावर गाडी घसरण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे आपले नियंत्रण गाडीवरती राहणार नाही. आणि चौथा आहे अपघाताचा धोका. चुकीच्या टायर प्रेशरमुळे वेगात गाडी चालवताना टायर गरम होऊन अचानक फुटू शकतो, त्यामुळे त्याच्यामुळे अपघाताचा देखील धोका आहे. त्यामुळे 4 महत्त्वाचे तोटे लक्षात ठेवा जे टायर प्रेशर योग्य नसल्यास होऊ शकतात. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की वाहनाच्या टायरमध्ये कमी हवा असल्यास पुढीलपैकी टायरचा कोणता भाग झिजेल. तर टायरच्या कडा झिजतील. आणि जर हवा जास्त असेल तर टायरचा कोणता भाग झिजेल, तर टायरचा सेंटर किंवा मध्य भाग झिजतो. त्यामुळे हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर टायरचे रोटेशन कधी करावे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर दर 5 ते 10,000 किलोमीटर अंतर कापल्यानंतर किंवा दर 6 महिन्यानंतर टायर रोटेशन करावे, जेणेकरून टायरची कंडिशन चांगली राहील
आणि एकाच विशिष्ट बाजूला टायर घासून ती झिजणार नाही किंवा त्याची संतुलन झीज होईल. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत टायरशी संबंधित जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, PUC प्रमाणपत्र तपासले जाते कारण. तर या PUC प्रमाणपत्राचा उपयोग काय असतो? तर याचा उपयोग आहे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता PUCशी संबंधित अजून कोणते प्रश्न येऊ शकतात ते देखील आपण बघूया. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे PUCचा लॉंग फॉर्म काय? तर याचा लॉंग फॉर्म होतो पोल्युशन अंडर कंट्रोल. त्यामुळे हा लॉंग फॉर्म पाठ करा, याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण मागाशीच पाहिलेलं आहे की नवीन वाहन खरेदी केल्यानंतर 1 वर्षापर्यंत PUC काढायची गरज नाही. म्हणजे नवीन वाहनाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि त्यानंतर म्हणजे जुन्या वाहनाला दर 6 महिन्यांनी PUCचे नूतनीकरण करावे लागते. आता ह्या जर अटी किंवा नियम पाळले नाहीत तर कोणता दंड आहे ते देखील आपण बघूया. जर गुन्हा पहिल्यांदा घडला तर 3 महिन्यापर्यंतचा कारावास आहे किंवा 10,000 रुपयापर्यंतचा दंड आहे. जर कारावासाची शिक्षा तुमच्या लक्षात नाही राहिली तरी चालेल, पण दंडाच्या रकमा ज्या आहेत त्या पाठच असल्या पाहिजेत, कारण त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जर गुन्हा घडला तर त्याच्यासाठी 6 महिन्यापर्यंतचा कारावास किंवा 10,000 रुपयापर्यंतचा दंड आहे किंवा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. म्हणजे कारावास देखील होईल आणि दंडाची रक्कम देखील वसूल केली जाईल. त्यामुळे या दोन्ही पहिल्या गुन्ह्यासाठी आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी जे दंडाच्या रकमा आणि कारावासाची शिक्षा आहे ती लक्षात ठेवा. आणि याच्यापेक्षा जर काही गंभीर प्रकरणे असेल तर तशा परिस्थितीमध्ये 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित देखील केला जातो, चालक परवाना. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन निलंबनाची जी तरतूद आहे ही देखील लक्षात ठेवा PUCच्या बाबतीत. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो की किती महिन्यांसाठी निलंबन होऊ शकते ड्रायव्हिंग लायसनचे, तर ते आहे 3 महिन्यांसाठी. प्रश्न क्रमांक 9, नाथसागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात येतो? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्य ज्ञान GKचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला अशा स्वरूपाचे विचारले जातील. त्यामुळे अशा स्वरूपाच्या प्रश्नांची देखील आपल्याला तयारी करायची आहे. तर हा जो नाथसागर जलाशय आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. आता हा जलाशय कोणत्या धरणावरती आहे? तर तो आहे जायकवाडी धरणाचा. त्यामुळे धरण लक्षात ठेवा. परीक्षेत प्रश्न येऊ शकेल की नाथसागर जलाशय हा कोणत्या धरणासाठी आहे? तर तो आहे जायकवाडी धरणाचा जलाशय. त्यानंतर हे धरण कोणत्या नदीवर आहे असा देखील प्रश्न येईल. तर हे आहे गोदावरी नदीवरचे धरण. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा नदीचे नाव, आणि या नदीवरती आहे जायकवाडी धरण. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही महत्त्वाची धरणे आहेत आणि त्याचे जलाशय आहेत त्याचबरोबर ते कोणत्या नदीवरती किंवा जिल्ह्यावरती आहेत ते आपण आता बघूया, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर कोयना धरण कोठे आहे? तर ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये. त्याच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर शिवाजी सागर जलाशय. त्यानंतर पानशेत धरणाचा जलाशय आहे तानाजी सागर आणि ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे आंबी नदीवरती. त्यानंतर भंडारदरा किंवा विल्सन डॅम याचा जलाशयाचे नाव काय आहे? तर ते आहे ऑर्थर लेक किंवा त्याचे सध्या नाव बदललेले आहे आणि नवीन नाव आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय. त्यामुळे हे नवीन नाव लक्षात ठेवा भंडारदरा धरणाचे. त्यानंतर ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आणि कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा नदीवर. त्यामुळे ही सर्व इन्फॉर्मेशन भंडारदरा धरणाचे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर उजनी धरण कोठे आहे? तर ते आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि याचा जलाशय आहे यशवंत सागर जलाशय. त्यानंतर राधानगरी धरण हे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये भोगावती या नदीवरती आणि याच्या जलाशयाचे नाव आहे लक्ष्मी सागर जलाशय. वरसगाव धरणाचा जलाशय आहे वीर बाजी पासलकर जलाशय आणि तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये मोशी नदीवरती. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि दूधगंगा धरण कोठे आहे? तर ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या जलाशयाचे नाव आहे राजर्षी शाहू सागर जलाशय. तर हे काय परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची धरणे आणि जलाशय आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. माझ्या बाजूने
मी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घेता येतील परीक्षेच्या पूर्वी त्या सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातील ते सर्व प्रश्न आपल्या व्हिडिओमधूनच कव्हर व्हावेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर याचे उत्तर असेल नागपूर येथे. त्यानंतर नागपूरला 0 माईल सिटी म्हणून ओळखले जाते. याचं कारण काय आहे? कारण भारताचे जे भौगोलिक केंद्र आहे म्हणजे सेंटर पॉईंट आहे भारताचा तो नागपूर येथे येतो आणि त्यामुळेच त्याला 0 माईल सिटी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल की कोणती सिटी ही 0 माईल सिटी म्हणून ओळखली जाते? तर त्याचे उत्तर असेल नागपूर हे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की नागपूरला ऑरेंज सिटी किंवा संत्र्यांची सिटी म्हणून देखील ओळखले जाते. त्याचबरोबर मुंबई मुख्य राजधानी आहे जशी नागपूर उपराजधानी आहे. त्यानंतर भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर ती आहे मुंबई ही. त्यामुळे ही देखील लक्षात ठेवा. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरवर कसा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? तर त्याचे उत्तर असेल छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर ते आहे पुणे किंवा विद्येचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर त्याचे उत्तर देखील असेल पुणे शहर. तर ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे प्रमुख शहरांवरती, ती लक्षात ठेवा किंवा याच्यात तुम्ही नोट्स बनवत चाला जेणेकरून परीक्षेच्या जवळ आलं की तुम्हाला त्या रिव्हिजन करायला सोपे जाईल. त्याचबरोबर आपण जे सर्व काही व्हिडिओज घेत आहेत त्याच्या सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मी उपलब्ध करून निश्चितच देणार आहे. त्यामुळे त्याचा देखील तुम्हाला रिव्हिजनमध्ये 100% फायदा होईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11. भंडारदरा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भंडारदरा जलाशय आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये, जे आपण आत्ताच कव्हर केलेलं पाठीमागच्या प्रश्नाचे विश्लेषण बघताना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि आता तुमच्या लक्षात देखील आले असेल की एका प्रश्नातून दुसरा प्रश्न कसा तयार होतो. त्यामुळे परीक्षेत विचारलेले प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे PYQ पाठीमागचे जे प्रश्नपत्रिका असतात त्याच्यामध्ये जे विचारलेले प्रश्न असतात त्याच्यावरूनच पुढच्या परीक्षेमध्ये जे विचारले जाणारे प्रश्न आहेत ते ठरत असतात. त्यामुळे ज्याचे PYQ चांगले असतात त्याच्यावर ज्याची कमांड असते त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क्स परीक्षेमध्ये पडू शकतात. त्यामुळे PYQ चांगले करा, त्याची चांगली तयारी करा, त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. तर आता भंडारदरा जो जलाशय आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती बघूया, कारण त्याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. तर भंडारदरा जलाशय किंवा भंडारदरा धरण याला दुसरे नाव कोणते आहे? तर ते आहे विल्सन डॅम. आता हे नाव का मिळालं? तर जो मुंबई प्रांताचा त्यावेळेचा गव्हर्नर होता सर लेस्ली ओर्मे विल्सन, याच्या नावावरून भंडारदरा धरणाला विल्सन डॅम हे नाव पाडण्यात आलेले. मग हे कोणत्या तालुक्यात आहे? तर हे आहे अकोले तालुक्यात अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे हा तालुका देखील लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल भंडारदरा धरण कोणत्या नदीवरती आहे? तर हे आहे प्रवरा नदीवरती. प्रवरा नदीचे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर या जलाशयाचे नाव काय आहे? तर या जलाशयाला ऑर्थर लेक म्हणून ओळखलं जातं. आता ऑर्थर लेक का? तर त्यावेळी या धरणाचा जो मुख्य अभियंता होता त्याच्या नावावरून ह्याला ऑर्थर लेक हे नाव पडलेलं आहे. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आता या धरणाच्या जवळच 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणते आहे किंवा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कोणत्या शिखरास म्हटलं जातं? तर त्याचे उत्तर असेल कळसुबाई शिखर. मग या कळसुबाई शिखराची उंची देखील विचारली जाते, तर ती आहे 1646 मीटर. त्यामुळे ही उंची देखील पाठ करा. त्यानंतर प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे असा देखील प्रश्न विचारला जातो, तर तो आहे प्रवरा नदीवरती. त्यामुळे हा धबधबा आणि त्याची नदी लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. मुंबईमध्ये उच्च न्यायालयाची इमारत कोठे आहे? तर तुम्ही ज्या खंडपीठासाठी अर्ज भरलेला आहे त्या खंडपीठावरती किंवा ज्या न्यायालयासाठी अर्ज भरलेला आहे त्या न्यायालयाशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे, कारण अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मग पेपरमध्ये विचारले जातील. तर मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे मुंबईतील फोर्ट या भागामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर आहे. आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया. ही जी उच्च न्यायालयाची इमारत आहे ती दक्षिण मुंबईमधील फोर्ट या ठिकाणी आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई हे देखील लक्षात ठेवा. याच्यासमोर कोणते मैदान आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल, तर याच्यासमोर आहे ओव्हल मैदान.
त्यामुळे मैदानाचे नाव लक्षात ठेवा. याची स्थापना आपल्याला माहीत आहे की 14 ऑगस्ट 1862ला झाली इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861नुसार. त्यामुळे हा कायदा आणि त्याची स्थापना डेट लक्षात ठेवा. याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर ही इमारत कोणत्या शैलीमध्ये आहे, तर ते आहे गॉथिक शैलीची इमारत. कोणी बांधली, तर कर्नल J.A. फुलर यांनी. त्यामुळे हा आर्किटेक्ट अभियंता देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ही जी इमारत आहे ती व्हिक्टोरियन, गॉथिक अँड आर्ट डेको या वास्तूंच्या संग्रहाचा भाग आहे आणि याला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देखील प्राप्त आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई हायकोर्टशी संबंधित जेवढी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करता येतील ती कलेक्ट करा, त्याची रिव्हिजन करा. त्याच्यावरती प्रश्न निश्चितच विचारला जाईल. त्याचबरोबर माझ्या बाजूने देखील मी जेवढी काही इन्फॉर्मेशन घेता येईल ती प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करत जाईल. आता ज्या प्रकारे मुंबई हायकोर्टवरती प्रश्न आहे त्याच प्रकारे परीक्षेत तुम्हाला महाराष्ट्र राज्य सचिवालय किंवा महाराष्ट्राचे मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे विधान भवन किंवा विधिमंडळ कोठे आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर याचे ठिकाण आहे नरिमन पॉईंट, मुंबई या ठिकाणी. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा. याच्यावरतीही अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो जनरल नॉलेजच्या अनुषंगाने. त्यामुळे तुम्ही ज्या खंडपीठासाठी अर्ज भरलाय त्या खंडपीठाच्या शहराची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती प्रश्न निश्चितच विचारले जातील. प्रश्न क्रमांक 13, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला कोणते न्यायालय आहे? तर मुंबई महानगरपालिका म्हणजे BMCची जी इमारत आहे त्याच्या शेजारी महानगर दंडाधिकारी न्यायालय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच स्वरूपाचे प्रश्न अजून कोणते विचारू शकतात ते देखील आपण कव्हर करूया. पण सर्वात आधी हे जे मुंबई महानगरपालिकेच्या बाजूला असलेले महानगर दंडाधिकारी न्यायालय आहे ते अजून एका नावाने ओळखले जाते. त्याला किल्ला कोर्ट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की किल्ला कोर्ट कोणत्या न्यायालयाला ओळखलं जातं, तर महानगर दंडाधिकारी न्यायालय. आणि या न्यायालयामध्ये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांची सुनावणी होते. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. हे तुमचे पुढचे प्रश्न असतील. आता या प्रकारचा प्रश्न विचारला आहे त्याच प्रकारचे अजून काही प्रश्न आपण इथे डिस्कस करूया. मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे असा प्रश्न येऊ शकतो, तर ते आहे फोर्ट मुंबई या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बरोबर समोर. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय कोठे आहे, तर आत्ताच पाहिलं आपण फोर्ट या ठिकाणी ओव्हल मैदानासमोर. नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय कोठे आहे, तर ते देखील फोर्ट येथेच आहे, काळा घोड्याच्या समोर किंवा जवळ. त्यानंतर लघुवाद न्यायालय स्मॉल कजेस कोर्ट कुठं आहे, तर ते आहे धोबी तलावला LT मार्ग येथे. त्यानंतर फॅमिली कोर्ट किंवा कौटुंबिक न्यायालय कोठे आहे, तर ते आहे BKCमध्ये वांद्रे या ठिकाणी किंवा बँड्राला. आणि औद्योगिक आणि कामगार न्यायालय कोठे आहे, तर ते देखील बँड्रा वांद्रे या ठिकाणी. तर ही काही प्रमुख न्यायालये आणि त्यांची स्थान किंवा ठिकाण आहे याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्यामुळे ह्या देखील पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मग आंतरराष्ट्रीय विमानतळ याची लोकेशन येथे विचारलेले आहे. तर याचे लोकेशन आहे सांताक्रूज या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मुंबईसाठी जी एक्झाम झाली होती त्याचा हा पेपर आहे. त्यामुळे मुंबईशी संबंधित खूप सारे प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये दिसतील. त्यामुळे तुम्ही ज्या खंडपीठाचा अभ्यास करताय किंवा ज्या न्यायालयासाठी फॉर्म भरलाय त्याच्याशी संबंधित इत्थंभूत माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. कारण एक एक मार्क तुम्हालाच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकही मार्क जाणार नाही याची काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. आता याच्याशी संबंधित थोडी अधिक इन्फॉर्मेशन आपण बघूया की परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय आहे? तर याचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. याला 2 टर्मिनल आहेत. टर्मिनल 1 आहे त्याला सांताक्रूज विमानतळ म्हटलं जातं आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जी देशांतर्गत उड्डाणे आहेत विमानांची ती पार पडतात. आणि टर्मिनल 2 जे आहे ते सहार किंवा अंधेरीला आहे, अंधेरी पूर्व भागात. आणि तेथून मग सर्व इंटरनॅशनल तसेच काही प्रमुख देशांतर्गत उड्डाणे आहेत ती चालतात. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय उड्डाणे कोठून होतात, तर टर्मिनल 2 मधून. आता त्याचबरोबर CSMT टर्मिनस कुठे आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तर ते आहे फोर्टला दक्षिण मुंबईमध्ये. गेटवे ऑफ इंडिया कधी आहे कुठे आहे, तर ते आपण पाठीमागे बघितलेले आहे कोलाबा या ठिकाणी. जवाहरलाल नेहरू
बंदर म्हणजे JNPT कुठे आहे, तर ते आहे नावाशिवा या ठिकाणी. त्यामुळे हे देखील काही महत्त्वाचे ठिकाणे आहेत. याच्यावरती देखील परीक्षेत अशाच स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 15, मुंबईमध्ये तारापोरवाला मत्स्यालय कोठे आहे? तर हे जे तारापोरवाला मत्स्यालय आहे ते आहे मरीन ड्राईव्ह या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. आता याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघूया की हा जो मुंबईतला मरीन ड्राईव्ह आहे त्याचे दुसरे नाव देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग आणि यालाच मरीन ड्राईव्ह म्हटलं जातं. आता हे जे मत्स्यालय आहे याची स्थापना झाली 1951ला. याचे उद्घाटन कोणी केलेलं, तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी याचे उद्घाटन केलेलं. आणि याचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे याच्यामध्ये गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील म्हणजे दोन्ही प्रकारचे मासे आणि समुद्रजीव पाहायला मिळतात. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आता ज्या प्रकारे तारापूर मत्स्यालयावरती प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रकारे नेहरू सायन्स सेंटर कुठे आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर ते आहे वरळीला. भाऊ दाजी लाड संग्रहालय कुठे आहे, तर ते आहे भायखळा येथे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो. हा 100% विचारला जाईल असं मला वाटतं. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर ते आहे बोरिवलीला. हा देखील खूप महत्त्वाचा आहे. तर ही काही महत्त्वाची सेंटर आणि संग्रहालय लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16, सिद्धिविनायक मंदिर कोणत्या परिसरात येते? तर खरं तर हे जे सिद्धिविनायक मंदिर आहे मुंबईमधील त्याचा परिसर आहे प्रभादेवी. एक्झॅक्ट किंवा बरोबर उत्तर, अतिशय योग्य उत्तर कोणते असेल तर ते आहे प्रभादेवी. मात्र याच्या जवळचा एरिया आहे दादर किंवा तो दादरचाच एक भाग आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात योग्य उत्तर असेल. पण लक्षात ठेवताना किंवा पाठ करताना सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी या ठिकाणी आहे असं पाठ करा. आता या बॉम्बे हायकोर्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईसोबतच नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही 2 ठिकाणे देखील तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे. कारण तुम्ही ज्या खंडपीठाचा अर्ज करताय किंवा ज्याची परीक्षा देताय त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असलेला पॉईंट असेल. किंवा याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला सिलेबसमध्ये ही 2 नावे किंवा 2 शहरे दिलेली आहेत. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. मग याच्यामध्ये नेमकं काय बघायचं ते आपण बघूया. तर सुरुवात नागपूरपासून करू. नागपूर ही ऑरेंज सिटी किंवा संत्रानगरी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायींसह नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली, त्यामुळे याला दीक्षाभूमी देखील म्हटलं जातं. आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे नागपूर हे 0 माईल सेंटर देखील आहे किंवा येथे 0 माईल स्टोन देखील आहे. त्यानंतर नागपूरमधील सर्वात मोठा तलाव कोणता, तर तो आहे अंबाझरी तलाव. त्यामुळे या तलावावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर फुटाळा तलाव हा देखील नागपूरमध्ये आहे. रामटेक गड मंदिर हे देखील भगवान श्रीरामांचे प्राचीन मंदिर कोठे आहे, तर ते आहे नागपूरमध्ये. आणि येथेच कालिदासने मेघदूत या रचनेची निर्मिती केलेली. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा की कालिदासने मेघदूत कुठे लिहिले, तर ते लिहिले रामटेक येथे. त्याचबरोबर पेंच व्याघ्र प्रकल्प हा देखील नागपूरजवळच आहे. त्यामुळे ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे नागपूर शहराशी संबंधित, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. यासोबतच अजून जेवढी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला नागपूरची मिळवता येईल ती मिळवून ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. येथेच बीबी का मकबरा म्हणजेच दक्षिणेचा ताजमहाल ज्याला म्हटलं जातं ते ठिकाण आहे. त्यानंतर अजिंठा वेरूळच्या लेणी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, ज्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. त्यानंतर देवगिरीचा किल्ला किंवा दौलताबादचा किल्ला देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे एक महत्त्वाचं उद्यान आहे, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण पाठीमागं बघितलेला जायकवाडी धरणाशी संबंधित देखील प्रश्न छत्रपती संभाजीनगरवरती विचारले जातील. त्यामुळे हे धरण व त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तो व्यवस्थितरित्या करा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. हे जे ज्ञानेश्वर उद्यान आहे त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर घृष्णेश्वर मंदिर देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे 3 शहरे व्यवस्थितरित्या तयारी करून ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आणि आपण देखील जसजसे व्हिडिओ घेत जाऊ तसतसे प्रत्येक व्हिडिओमध्ये यांच्याशी संबंधित एखादा प्रश्न ठेवून जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला जास्त घेता येईल तेवढे घेण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 17, IIT मुंबई कोणत्या भागात आहे?
तर अशा प्रकारे ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. तर मुंबईमधील मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ही आहे पवई या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच सारख्या अजून काही महत्त्वाच्या इन्स्टिट्यूट बघूया ज्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर प्रश्न विचारला जाईल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR कोठे आहे, तर ते आहे कुलाबाला मुंबईला. त्यानंतर भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र म्हणजे बार्क कोठे आहे, तर ते आहे ट्रॉम्बे किंवा तुर्भे येथे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कुठे आहे, तर ते आहे देवनारला किंवा चेंबूर, लक्षात ठेवा चेंबूरला. त्याचबरोबर हा एक प्रश्न आपण जो पाठीमागील व्हिडिओमध्येच कव्हर केलेला आहे की क्वीन नेकलेस कोणाला ओळखलं जातं, तर मरीन ड्राईव्हचा उल्लेख क्वीन नेकलेस म्हणून केला जातो कारण याचा आकार आहे सी सारखा. त्यामुळे प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, तर एकाच पेपरमध्ये महाराष्ट्राची राजधानी देखील विचारलेली आहे आणि उपराजधानी देखील विचारलेली आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानाशी संबंधित अशाच प्रकारचे बेसिक प्रश्न अपेक्षित आहेत. त्यामुळे त्याची देखील चांगली तयारी करून ठेवा. महाराष्ट्राशी संबंधित अशाच प्रकारची सर्व इन्फॉर्मेशन त्याचबरोबर भारताशी संबंधित देखील तयारी करून ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ही. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी देखील मुंबई ही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. आता मुंबईची काही बेसिक माहिती आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आता तुम्हाला माहीत आहे की मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे. जर कोणाला माहीत नसेल तर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की मुंबई हे एकूण किती बेटांवर वसलेले शहर आहे, तर त्याचे उत्तर आहे 7 बेटे एकत्र येऊन. मग ती 7 बेटे कोणती, तर कुलाबा, ओल्ड वुमन्स आयलंड यालाच छोटा कुलाबा देखील म्हटलं जातं. त्यानंतर मुंबई, माझगाव, वरळी, माहीम आणि परळ अशी ही 7 बेटे एकत्र येऊन मुंबई हे शहर तयार झालेलं आहे. त्यामुळे ही 7 बेटे तोंडपाठ करा. आता मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. एक आहे मुंबई शहर आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. त्यानंतर मुंबईमध्ये पहिली रेल्वे कधी धावली किंवा भारतातील पहिली रेल्वे कोठे धावली, तर ती धावली मुंबई म्हणजे बोरी बंदर ते ठाणे याच्या दरम्यान. कधी 16 एप्रिल 1853ला. त्यामुळे हा रूट लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबईची पहिली बेस्ट बस कधी धावली, तर 1926ला अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट. त्यामुळे हे देखील ठिकाण किंवा दोन्ही डेस्टिनेशन्स लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता अलीकडचा प्रश्न कोणता येईल, तर मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत, तर ते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे ठाणे आणि मुंबई या दोन्ही शहरांचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री कोण आहेत, तर आशिष शेलार हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबतच मंगल प्रभात लोढा हे सहपालकमंत्री आहेत. त्यामुळे हे दोन्ही पालकमंत्री लक्षात ठेवा मुंबई शहर आणि उपनगरचे. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे माननीय मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत, तर हा प्रश्न एक फिक्स स्वरूपाचा आहे. अशा प्रकारचा एक तरी प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल. तर माननीय मुख्य न्यायमूर्ती म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत श्री चंद्रशेखर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. आता याच्याशी संबंधित अजून कोणत्या बाबी आपण बघू शकतो की ज्याच्यावरती प्रश्न येईल, तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना विचारतील जी आहे 14 ऑगस्ट 1862. त्यानंतर कोणत्या कायद्यानुसार उच्च न्यायालयाची स्थापना झाली असा देखील प्रश्न येईल, तर भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे. त्यामुळे हा कायदा पाठ करा. त्यानंतर पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचा असा प्रश्न येऊ शकेल, तर त्यांचे नाव आहे सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हे. त्यामुळे हे नाव पाठ करा जे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. मग तुम्हाला असा देखील प्रश्न येईल की पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोणते आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे, तर त्यांचे नाव आहे MC छांगला आहे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पहिली महिला न्यायाधीश कोण आहे मुंबई उच्च न्यायालयामधली, तर त्या होत्या सुजाता मनोहर. त्या 1978ला पहिल्यांदाच महिला न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आता याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहेत, तर मंजूर संख्या सध्या 94 एवढी आहे म्हणजे स्ट्रेंथ 94 आहे. यापैकी 71 हे कायमस्वरूपी आहेत तर 23 ही अतिरिक्त आहेत. म्हणजे जास्तीत जास्त सध्या 94 न्यायाधीशांचीच मंजुरी आहे मुंबई उच्च न्यायालयासाठी. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील मंजूर न्यायाधीशांची संख्या देखील लक्षात ठेवा.
त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. मग सध्या किती न्यायाधीश काम करत आहेत, तर सध्या साधारणतः 82च्या आसपास न्यायाधीश काम करत आहेत. आता हा आकडा कमी जास्त होत राहतो, पण जेवढी मी इन्फॉर्मेशन घेतली त्यानुसार सध्या 82च्या आसपास मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या आहे. मात्र मंजूर न्यायाधीशांची संख्या किती आहे, जास्तीत जास्त तर ती आहे 94 एवढी. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20, मुंबईमध्ये राजभवन कोणत्या भागात आहे? तर राज्यपालांचे निवासस्थान म्हणजेच मुंबईमध्ये राजभवन आहे मलबार हिल या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. यालाच लोकभवन असं देखील नाव दिलेलं आहे. आता याच्या संबंधित अजून काही प्रश्न येऊ शकतात, ते आपण कव्हर करूया. बाणगंगा तलाव कोठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर तो आहे राजभवनाजवळ मलबार हिल याच ठिकाणी. त्यामुळे हा बाणगंगा तलाव देखील लक्षात ठेवा. चैत्यभूमी कोठे आहे, तर ते आहे दादर या ठिकाणी. ऑगस्ट क्रांती मैदानाला कोणत्या नावाने ओळखले जातं असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे गोवालिया टँक मैदान. किंवा असा देखील प्रश्न विचारला जाईल की भारत छोडो आंदोलनाची सुरुवात किंवा सभा किंवा अधिवेशन कोठे पार पडलेलं 1942चं, तर ते होतं ऑगस्ट क्रांती मैदान म्हणजेच गवालिया टँक मैदान या ठिकाणी. त्यानंतर कान्हेरी लेणी ही कोणत्या ठिकाणी होती, तर ती आहेत बोरिवलीमध्ये, म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ही कान्हेरी लेणी आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर अटल सेतूवरती देखील प्रश्न येऊ शकतो, कारण हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. मग याचं रूट काय किंवा कुठून कुठंपर्यंत आहे, तर तो आहे शिवडी ते न्हावा शिवा याच्या दरम्यान. त्यामुळे हे ठिकाण लक्षात ठेवा, दोन्ही ठिकाणी याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. आणि याची लांबी आहे 21.8 किलोमीटर एवढी. त्यामुळे लांबीवरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे 21 सप्टेंबर 2025ला विचारलेले 20 प्रश्न आहेत आणि त्याचे सविस्तर विश्लेषण आहे. मग याच्यामधून आपण काय शिकलो, तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वाहनाशी संबंधित साधारणतः तुम्हाला 10 प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. मग या 10 प्रश्नांमध्येच तांत्रिक प्रश्न काही असतील, काही मोटार व्हेकल ॲक्टशी संबंधित असतील, काही वाहन दुरुस्ती आणि किरकोळ बाबींशी संबंधित असतील. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची आहे या 10 प्रश्नांची. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे हायकोर्ट किंवा मुंबई उच्च न्यायालयाशी संबंधित साधारणतः 5 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील. मग त्याची तयारी आपल्याला करायची आहे. आणि राहिलेले 5 प्रश्न हे आपल्याला सामान्य ज्ञानाशी विचारले जातील. म्हणजेच मुंबई असेल, नागपूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्र आणि इतर गोष्टींशी संबंधित तुम्हाला 5 प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. त्यामुळे हे 5 प्रश्न, तर अशा रीतीने आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टींवरती काम करायचं आहे. एक म्हणजे वाहनांशी संबंधित, दुसरं मुंबई हायकोर्ट आणि मुंबई शहराशी संबंधित, आणि तिसरं आहे सामान्य ज्ञान. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध स्थळे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर याच्याशी संबंधित. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास डिवाईड करायचा आहे आणि चांगल्या रीतीने तो पार पाडायचा आहे, जेणेकरून 20पैकी 20 मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये मिळून जातील. आता या विश्लेषणावरून तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की कोणत्या टॉपिकवरती कोणत्या प्रकारचे आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या व्हिडिओचा उपयोग करून तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा द्या. अजून देखील परीक्षेला 20-22 दिवस बाकी आहेत. चांगला अभ्यास होऊन 20पैकी 20 मार्क तुम्हाला 100% मिळू शकतात. अभ्यासामध्ये मदत करण्यासाठी आपल्या 2 बॅचेस आहेत. एक आहे खास ड्रायव्हर पदासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज, याच्यामध्ये 5 संपूर्ण सराव टेस्ट आणि 100 तांत्रिक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये खास विश्लेषण देखील दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच पेपरमध्ये होईल. त्याचबरोबर ज्यांना GS आणि GKच्या PYQ नोट्स हवे असतील त्यांच्यासाठी देखील या PYQ नोट्स आणि त्याचे सविस्तर विश्लेषण असलेला या नोट्स आहेत, त्या देखील तुम्ही घेऊ शकता. या व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.